एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदासंदर्भात संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय। भाजपसोबत सरकार स्थापन झालं असतं तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते, मात्र भाजपने शब्द पाळला नाही, त्यामुळे शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत असं राऊत म्हणाले। तर महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास शरद पवार आणि अजित पवारांचा विरोध होता असा दावा राऊतांनी केला। महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास पवारांसह अनेकांनी विरोध केला होता असं संजय राऊत यांनी म्हटलंय। जर भारतीय जनता पक्षाबरोबर राज्य निर्माण झालं असतं, भारतीय जनता पक्षावर मी काय म्हणतो ऐकून घ्या, त्याने जर शब्द पाळला असता आमचा 50-50चा, तर शिंदेच तेव्हा मुख्यमंत्री झाले असते। प्रश्नच येत नव्हता दुसरं कोणाचं नाव असण्याचा किंवा दुसरं कोणाला पुढे आणण्याचा। उद्धव ठाकरे त्या बाबतीमध्ये अत्यंत प्रामाणिक आहेत। त्यांनी एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचं नेतं केलं, तिथेच त्यांना तो एक सिग्नल असतो तो दिलेला आहे। पण भारतीय जनता पक्षाने शब्द पाळला नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला नाही। एकनाथ शिंदे विधिमंडळ पक्षाचे नेते झालेच होते ना, पण महाविकास आघाडी आज जे त्यांच्यावर बसलेले आहेत, अजित पवार व त्यांचे इतर सहकारी, ज्यांनी त्यांचा परवा सत्कार केला दिल्लीमध्ये महादजी शिंदे पुरस्कार देऊन, ते स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार, या सगळ्यांची भूमिका होती। एकनाथ शिंदे चालणारच नाहीत, आम्हाला फारच ज्युनियर आहे, त्यांच्या हाताखाली आमचे लोक वरिष्ठ काम करणार नाहीत। म्हणजे स्वतः शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना हे सांगितलं, तुम्हाला सांगितलं की आम्हाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पद उमेदवार नको। होय, यात लपवायचं काय?